आपण सहर्ष असं स्वागत करूया. बरेचसे पल्लजरी गावचे खऱ्या अर्थानं प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण या आणि या स्पर्धेचा या व्यासपीठावरतून खऱ्या अर्थानं आनंद घ्या. ओव्हर टू जीवन सर. थँक्यू. थँक्यू गुरुजी सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं ही नाही शृंखला आणि या शृंखलेसाठी मात्र एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं या पलसधरी घरानं. सातत्यानं त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करेन. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर खेळण्यासाठी देखील मैदान उपलब्ध नव्हतं. अफाट मेहनत मात्र पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी जर पळसधरी गावातील जर ज्येष्ठ नागरिक आले असतील तर आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. चला फिलबूट घ्या मित्रांनो. पंच आपण ताकीद द्या असे संघाला. डावकुरा फलंदाज या ठिकाणी पुन्हा जल बुडालाय. चेंडू जाईल दरम्यानच्या दिशेनं जलवाद होईल. धक्का क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द आउट नागेश शिवोला डीजे. विकेट देखील बहाल केल्या. गोलंदाज विठ्ठल अप्रतिम असं षटक हाताळलं गेलं. कारण भला मोठा संघ आपल्या समोर आहे. भिलवले संघ आणि या संघाला मात्र टॉप फाईट करताना पाहतो आपण. विठ्ठल हा गोलंदाज. पहिलं मिडन षटक. तब्बल 3 विकेट. हॅलो हॅलो. हे समोर बाईक आले त्याची लाईट तुम्ही बंद करा. थोडं एंट्री गेटच्या इथे बाईकची लाईट बंद करा. थँक्यू थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो विठ्ठलचं मेडन षटक. विकेट मेडन षटक. एक षटक त्याने हाताळलं. 3 विकेट त्यांना मिळवला आणि एकही धाव त्यानं खर्च केली नाही. म्हणजे विकेट मेडन षटक पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं सर टॉस जिंकला होता चाफेवाडी टीमनं आणि त्यांनी निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. आणि त्या निर्णयाला अगदी साजिश अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. ती म्हणजे चाफेवाडी टीम कडनं. यस ओव्हर टू जीवन सर. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू हवेत आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेगा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय. आपल्याला पाहायला मिळेल एका साईडनं विचार केला तर पळसधरी या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट पाहायला मिळतोय मोहनच्या बॅट मधून. हवाई जपल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. जरी पहिलं षटक मिडन हाताळलं त्यानंतर मात्र रुपेश या गोलंदाजावर मात्र हल्ला बॉल चढवला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धाव फलक देखील जाऊन पोहोचलंय. त्याचा 3 बाद 12 या अंकावर. थेंब थेंब तले साचे. जणू पहिल्याच षटकामध्ये मात्र एकही धाव जमा करता आली नाहीये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र बनणार धाव आल्यात. या ठिकाणी पाहायला गेला तर पंचांना देखील लाईन पाहावी लागेल. एस इट इज द वाईट. आणि गोलंदाजाला देखील सूचना दिल्या जात आहेत. अवंतर एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव फलक देखील पुढे जाताना पाहतो आपण. आता 3 बाद 13 धावा. रुपेश मात्र महागडा ठरला जातोय. भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. कमबॅक केलं रुपेशनं. पाहायला गेलं तर हा चेंडू निर्धाव पालाय. बस काय सांगायचंय गडी. आता गडी तापला. हा चेंडू देखील पाहायला गेलं तर मोहनच्या बॅट मधून आला षटकार.
आणि षटकाराच्या साईनं धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा 3 बाद 19 धावा. विस्फोटक फलंदाज सलामीचा फलंदाज होता परंतु मात्र स्ट्राईक वर आणण्याचं काम केलं नव्हतं आणि पाहायला गेलं तर स्ट्राईक मिळता मिळता मात्र मोठमोठाले फटके मारण्याची मात्र सुरुवात केली. तब्बल धावा लागला धावफलकावर बिलवले संघाची 3 बाद 19 धावा. पुन्हा उडावलाय फटका फसला गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल 4. बॅक टू द आउट मोहन डीजे. या साहेबांकडनं मात्र रोख 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा सुवर्ण संधी गोलंदाजांसाठी याचा डबा झाडू फिरवलाय परंतु मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील विचार केला तर निदाब दिनेश देखील गोलंदाज मार्क वर आलाय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकण्यात यश आलं. बघा पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं चापेवाडी टीम म्हणजे असं हेमंतची टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. हा चेंडू देखील भन्नाट वेग पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील मिडन हाताला जाईल काय दिनेशच्या माध्यमातनं कारण पहिलं षटक मिडन हाताळलं होतं. विकेट मिडन विठ्ठलनं चेंडू अभेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात. दुसऱ्या मोमेंटला मात्र जेल उडवला होता परंतु चेंडू जमिनीला दान होतोय. या ठिकाणी जीवदान मिळतंय. सोपा जेल होता जेल मात्र कॅरी करता आला नाहीये. सोपा जेल कॅरी करता आला नाहीये. पाहायला गेला तर फलंदाजाला देखील जीवदान मिळालं. या जेलची मात्र किंमत मोजावी लागेल चापेवाडी संघाला. जेवढ्या मात्र चुका तुम्ही कराल त्या चुकाला मात्र सामोरे जावं लागेल. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू जाईल. हो या ठिकाणी घडलं काय जणू वाटत होतं चेंडू सीमारेषा बाहेर जाईल परंतु त्या ठिकाणी मात्र अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण देखील केलं. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात आलाय. मंगेशचा खेळ. बॅक टू द आउट मंगेश डीजे.
22 धावा. आणि या स्पर्धेचा देखील नियम आहे, पहिल्या इनिंग मध्ये म्हणजे पहिल्या फेरीला जो संघाचा मात्र हाय स्कोर असेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू केवढा करण्याचं काम केलं होतं, क्षेत्ररक्षक होतोय बंबल. आणि त्या ठिकाणी पाहायला गेला तर संघाचा संघनायक होता हेमंत. रनआउटची संधी होती, संधी मात्र गमावली जाते. धोक्याची घंटा होती, परंतु वाचता वाचता मात्र वाचले गेले. शेवटचं षटक देखील अप्रतिम, कारण पहिल्या चेंडूवर आले सिंगल, दुसऱ्या चेंडूवर देखील आले सिंगल. अजून पाहायला गेलं तर उर्वरित 4 चेंडू आहेत. हो, या ठिकाणी समोर उडवलाय चेंडू, जाल सीमा रेखा बाहेर. रन्स मिळतील 6-6. हा येतोय नागेशच्या बॅट मधून षटकार डीजे. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. भरपूर प्रेक्षकांची मात्र गर्दी पाहायला मिळते या आजच्या दुसऱ्या नाईट मध्ये. चला वाघाची वाडी, आपण आला असाल तर आपण आयोजकांकडे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण करूया नाणेफेकीचा कौल. बघा, जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत कळला जाईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे, कारण आशिषच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. वाघाची पाडी संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. जर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि सेकंड इनिंगचा मात्र चेंडू हाफ इनिंगचा जर पहिला चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये पडलं गेलं तर उशिरा येणाऱ्या कर्णधाराला मात्र पॅनलाइज केलं जाईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण मित्रांनो, आश्वासनच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. कारण आदिवासी आश्वासन पाहायला गेलं तर भरपूर नियमाचं पालन केलं जात आहे. खऱ्या अर्थानं अंबरनाथ आश्वासन देखील खूप नियमाचं पालन केलं जात आहे. कर्जत असो, खालापूर असो, मुरबाड असो, प्रत्येक आश्वासनला मात्र जे नियम आहेत ते लागू आहेत. चला, पनवेल वाघाची पाडी, अविनाश वाघ, अंकुश वाघ, चंदर वाघ, इस क्षमासाहेब बागाची वाडी प्रकाश आलाय. आपण मित्रांनो, आपण रिपोर्टिंग करा. परंतु आपण आल्या असाल तर आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या, कारण मित्रांनो अन्यथा आपल्याला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे.
चला बॅटमन फलंदाज हेमंत आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बघा चापेवाडी संघ तब्बल विचार केला तर येणारे 24 चेंडू चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. बघा चला चापेवाडी संघ आपण जर उशिरा केला 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोडी एका साईडनं विचार केला तर हरी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर रुपेश. चला भागाची वाडी आणि पळसदरी दोन्ही संघाचे संघनायक या आपण मुख्य व्यासपीठामध्ये करूया नाणेफेकीचा कौल. येणारे चेंडू आहेत 24 आणि लागणारी धावसंख्या 32 विजयासाठी चापेवाडी टीमला. या ठिकाणी वाघाचवाडी संघ देखील उपस्थित आहे परंतु काही खेळाडू मात्र या ठिकाणी आलेले नाही आहेत. परंतु मित्रांनो जितके खेळाडू आले असतील तितके आपण या ठिकाणी येऊन मात्र रिपोर्टिंग करा आणि नाणेफेकीचा कौल करून घ्या. अन्यथा आपण पॅनलाइजला मात्र सामोरं जावं लागेल यामध्ये माझं शंका नाहीये. चला पंच आपण करूया मॅच स्टार्ट. 24 चेंडू आणि 32 धाब्यांचं भलं मोठं टार्गेट. 32-24 समीकरण. येणारे चेंडू 24 लागणारी धाव संख्या 32. स्ट्राईक वर रुपेश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर हारी. गोलंदाज मार्क वर मोहन. पहिला चेंडू पैकी करण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचांना बुमरा करण्याचं काम देखील केलं परंतु पंच देखील स्टाम आहेत. सुरेश निरगुडा मेन फ्रॉम पणसवाडी अतिशय नावाजलेले पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू देखील आलाय निर्धाव. पहिला चेंडू हाताळला होता जेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना चापेवाडी संघाचा गोलंदाज होता विठ्ठल. पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन विकेट. जलच्या सायने मात्र फलंदाज केला होता बाद. या ठिकाणी कार्पेटच्या सायने चेंडू ढकलण्याचं काम केलं. शतक्षकामध्ये झाली बंबल. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान मात्र या ठिकाणी विकेट. धोक्याची घंटा वाजली जाते. गरज नव्हती. सिंगल झाली होती कंप्लीट परंतु अतिगाई संकटात नाही. स्वतःची विकेट मात्र गमावी लागली हारीला. बॅक टू द आउट हारी डीजे. हा चेंडू देखील आलाय नाही धाब्बा. भन्नाट वेग. जरी लो स्कोरिंग असली तरी मात्र बिग फाईट करताना पाहत आपण बिलवले ठाकूरवाडी संघ. फक्त न फक्त 32 धाबा मात्र धावफलकावर लागल्या होत्या आणि सदाच्या घडीचा विचार केला तर या ठिकाणी मात्र ढकलण्याचं काम केलंय. चेंडूला उचलफेक केली जाईल तर पूर्वी मात्र सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 1 बाद 2 धावा. वाकडची वाडी आपण शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. जर का हा षटक संपलं तर नक्कीच आपण पेनल्टीला मात्र सामोरे जावं लागेल.
ओहो घ्या कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला गेलाय. गॅप आहे मोठा, नाही दाबांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय विठ्ठलच्या बॅट मधून चौकार. पाहायला गेलं तर हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर चौकारासाठी येतोय. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय विठ्ठलच्या बॅट मधून चौकार. डीजे ओहो या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचलाय. दादा एक बाद 11 धावा. अजूनही विचार केला, अजून 21 धाब्यांची गरज आहे विजयासाठी टीम चाप्याच्या पाडीचे. या ठिकाणी मात्र चेंडू सोडून दिलाय. चालू सामन्याकडे वळूया. या ठिकाणी पाहायला गेला तर भन्नाट वेग पाहायला मिळतोय. गोलंदाज विष्णूच्या गोलंदाजीवर अप्रतिम असं षडक लो स्कोरिंग मॅच. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू देखील सीमारेषा बाहेर जातोय. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय विठ्ठलच्या बॅट मधून चौकार. या ठिकाणी पाहायला गेलं तर आजचा दिवस देखील विठ्ठलचं पाहायला मिळेल. देखील खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक होता, परंतु स्वतःचा मात्र बॅलन्स सावरलं. ह्या चेंडूवर धाबा आल्यात सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचलंय. दादा एक बाद 16 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ आहे विशाल. विष्णू आहे. एस घुटना डेक तमाशा देख. रुपयाच्या बॅट मधून आलाय षटकार आणि षटकाराच्या स्थान धावफलक जाऊन पोहोचलंय. दादा एक बाद
22 धाबा. अजूनही 10 धाब्यांची गरज विजयासाठी चापेवाडी टीमला. हल हेच नक्कीच या ठिकाणी साथी समालोचक आमचे मित्र एकनाथजी खंडवे साहेब, आपण देखील आपला बुलंद आवाज आपण थोड्याच वेळात या ठिकाणी ऐकूया, यामध्ये मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी पाहायला गेलं 2 षटक कंप्लीट होत आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागला गेला धाबलिकावर दादा 1 बाद 22 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मार्कवर. चला पंच आपण खेळाडूंना ताकीद द्यायचे. चला वाघाची वाडी आपण आलात का? चला या नाणेफेकीसाठी अन्यथा आपण पॅनेल्टीला मात्र सामोरे जावं लागेल. एस पळसदरी संघाचा संघनायक बघा होम ग्राउंड वर खेळताना पाहायला मिळेल टीम पळसदरी आणि एका साईडनं विचार केला तर पनवेल वाघाची वाडी. एस नक्कीच वाघाची वाडी. काय सांगायचंय माय विचार करी मोर्या वाघाची वाडी आहे. एस नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोर्या 11 वाघाची वाडी हा संघ आहे आणि आम्ही मात्र मगासपासून मात्र अनाउन्समेंट करतोय अविनाश वाघ आणि अंकुश वाघ, परंतु ती टीम नसून त्या ठिकाणी त्याच गावातील मात्र मोर्या 11 वाघाची वाडी हा संघ आहे. वळू या चालू सामन्याकडे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण आला गोलंदाज मार्कवर. अजून पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज विजयासाठी चापेवाडी टीमला. चला मॅच फिडअप करा पंच सुरेश निरगुडस. आपण 4 षटकाला मात्र 20 मिनिटांचा कालावधी. हो हो या ठिकाणी मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. विठ्ठलला मात्र चेंडू सोडून दिलं होतं, कारण विठ्ठलला देखील ठाऊक होतं, कारण हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये नाहीये आणि खराब चेंडूला मान आणि सन्मान देणं देखील. हो हो चेंडू अभेत आहे. दूरवरून रक्षक आलाय, परंतु मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. जीवदान मिळतंय विठ्ठल सारख्या फलंदाजाला. चेंडूची उचलबेक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धाबा धाबलकावर ऍड केल्या जातील आणि 2च्या समीकरणाने हा फलक देखील जाऊन पोहोचतोय दादा 1 बाद 24 धाबा. चला आपण करूया नाणेफेकीचा कौल. एका साईडनं विचार केला तर मोर्या 11 वाघाची वाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर स्वतः जगांचा संघ पळसदरी. मी आमचे साथी समालोचक आदरणीय योगेशजी धुळे सरांना मी विनंती करेन की दोन्ही संघाचे संघनायक आणि ज्यांच्या शुभ हस्ताने मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल त्या मान्यवरांना मात्र आपण आपल्या समवेत घेऊन मात्र करूया नाणेफेकीचा कौल. या ठिकाणी पाहायला गेला तर खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. आउटफील्ड फास्ट होती. चेंडू मात्र जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील हिल रुपेश नमन सर विठ्ठलच्या बॅट मधून चौकार. टॉस होतोय, थोडं थांबवतो सर. आपण पाहताय वाघेची वाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पलसदरी ठाकूरवाडी, म्हणजे अगदी घरोलू मैदानावरती आपल्याला पलसदरी ठाकूरवाडी टीम खेळताना आता पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय पलसदरी ठाकूरवाडी टीम. त्यांचा निर्णय आपण विचारूया. निर्णय काय असेल कॅप्टन? फर्स्ट बॅटिंग. पलसदरी टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या समयामध्ये आपण पाहतोय पलसदरी ठाकूरवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय कैलास उघडा, त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं इथून बॅटिंग करण्याचा निर्णय. आपण या मैदानाचा विचार करायला गेलो, भरपूर सारा अभ्यास आहे आपल्याला या मैदानाचा. किती धावांचं टार्गेट तुम्ही वाघाच्या वाडी टीम समोर ठेवणार? 45-50 मारण्याचा प्रयत्न करू. आणि ते टार्गेट ठेवण्यामध्ये कोणते असे फलंदाज आहेत तुमच्याकडे की ते या टार्गेट पर्यंत तुमच्या टीमला घेऊन जातील? वसन असेल, विलास आहे, भगवान आहे, नागेश आहे,
भरपूर बॅट्समन आहे असे पकडले तर. म्हणजे एकंदरीत बॅटिंग लाईनअप मजबूत असलेला संघ आपण पाहतोय पलसदरी ठाकूरवाडी संघ. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतः आयोजक आहात, हे आयोजन करताना काय वाटतं? आणि हे आयोजन आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुसरी नाईट, आजचा दुसरा दिवस आहे करताना, नाईट आहे. आणि काय वाटतं हे पाहून, म्हणजे असं तुमच्या आयोजनामध्ये तुम्हाला? आयोजन तर खूप सुंदर आहे, मेहनत पण भरपूर सर्व ग्रामस्थ मंडळांनी सर्वांनी मेहनत घेतली. थँक्यू. हे होते पलसदरी ठाकूरवाडी टीमचे कॅप्टन कैलास उगडा. जाऊया आपण वाघाचीवाडी टीमचा कॅप्टन विजय वाघ यांच्याकडे. टॉस तुम्ही गमावलाय, तुम्हाला प्रथम सत्रामध्ये फिल्डिंग करायची आहे का? किती धावांपर्यंत या टीमला रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35. निश्चित धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आणि एकंदरीत तुम्ही अगदी पाहायला गेले तर मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहताय, तुम्हाला खेळताना पाहितलंय. काय वाटतं हे आयोजन बघून? काय बोलाल या आयोजनाबद्दल? हे पलसदरी ठाकूरवाडी टीमनं केलेलं आयोजन आपण पाहताय, काय म्हणाल या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. निश्चित आपण पाहतोय ते बोलतात कमी परंतु मैदानावरती करून दाखवतात जास्त. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जात आहेत आमचे जीवन सर, बदलापूर परिसरामधील एक गोड आवाज. थँक्यू. थँक्यू योगेश सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज चापेवाडी टीमला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर भिलवले ठाकूरवाडी संघाकडून नागेश. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असताना टीम चापेवाडी संघाला स्ट्राईकवर पाहायला गेलं तर स्ट्राईकवर रुपेश नाही रे, रुपेशच आहे. स्ट्राईकवर रुपेश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर प्रकाश. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज विजयासाठी. पाहूया या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल ठरवेल. लो स्कोरिंग मॅच होती. 32 धावा जमा करायच्या होत्या चापेवाडी टीमला, परंतु समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना फलंदाज आहे स्ट्राईकवर. सलामीचा फलंदाज रुपेश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर प्रकाश. पूर्णपणे आशा असतील मात्र फलंदाज रुपेशवर. रुपेशचा विचार केला तर एक षटकार मात्र आपल्या बॅट मधून टोकला जातोय. चला पिडअप घ्या पंच. जो संघ विलंब करेल त्या संघाला मात्र लगेच आपण ताकीद द्यायचंय. एस या ठिकाणी आदरणीय स्वप्नील देशमुख या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर आपण मुख्य व्यासपीठामध्ये येऊन नतमस्तक व्हायचंय. एस या ठिकाणी घडलंय काय? विकेटचं पतन. तटीय सर्कलच्या आतमध्ये जेल उडाला होता. जेल देखील कोणत्या फलंदाजाचा होता? सलामीचा फलंदाज होता रुपेश. आणि रुपेश सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवण्याचं काम केलं. हॅलो. रुपेश नावाचं वादळ मात्र थांबवण्याचं काम केलं गोलंदाज नागेशनं, मंगेशनं. पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन विकेट. ज्या फलंदाजाचं मात्र नभाचं वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला मात्र शांत करण्याचं काम केलं. येणारे चेंडू 5, लागणारी धावसंख्या विजयासाठी 4 टीम चापेवाडी टीमला. ओहो बर्नाड वेग. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सामना होता कुठे आणि येऊन टेपलाय कुठे? पाहायला गेलं तर कालच्या रात्रीला देखील असा सामना आपल्या भेटीस आला होता. कोणता संघ होता रे? ओहो या ठिकाणी बॅटची इनसाइड वेज लागले. चुकीचे पैकी बस दादा. अशा ठिकाणी जर इकडे तिकडे हेलपाट केला ना तर मागे कार्यक्रम होईल. एस यामध्ये माझं शंका नाही आहे. हॅलो. एस हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीचा आलाय.
एका साईडनं विचार केला तर टीम चापेवाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर टीम बिलवले ठाकूरवाडी. हो कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलण्याचं काम केला. गॅप आहे मोठा, नाही दाबाना तोटा आणि या ठिकाणी विजयी फटका येतोय, विजयी संघ होतोय टीम चापेवाडी. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. आणि या सामन्याचा मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जातोय वन मॅन शो आर्मी. वन मॅन शो आर्मी 10 चेंडू आणि